संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आपण घटनेच्या माध्यमातून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली ती आपल्या राज्याने स्वीकार देशाने आणि राज्याने स्वीकार 52 सालापासूनच्या निवडणूक आपण पाहिल्या तर या देशातील शून्य सुविधा जनता आपल्या मनामध्ये असतील ते लोकशाहीच्या माध्यमातून मतातून प्रकट करत असते. पण देशातील अनेक सरकार आपण केली आलेली पाहिली, राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला फेरबदल होत गेले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होत गेले. पण अनेक वेळेला एकेकाळी स्वर्गीय चव्हाण साहेब ज्या वेळेला दिल्ली संरक्षण मंत्री झाले त्यावेळेला ते बिनविरोध निवडून गेले. राज्यामध्ये सुद्धा बिनविरोध विधानसभेवरती निवडून जात होते. यावेळेला एक खरं आहे की संबंध महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक बिनविरोध यावेळेला झाले. याच्यात दुमत असं काही कारण नाही. त्याबद्दलची टीका टिप्पणी विरोधक करतात, याचा अर्थ विरोधकांचं अस्तित्व हे कमकुवत होत चाललंय असं त्याचं द्योतक असं मी मानतो. सक्षम विरोधी पक्ष असेल तर मग बिनविरोध होण्याची प्रक्रिया राहू शकत नाही. काही वेळेला विरोधी पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जाऊ शकतं, मोठ्या फरकाने पराजय होऊ शकतो, परंतु ठामपणाने निग्रहपूर्वक उभं राहण्याची मानसिकता त्या उमेदवारांची असते. ज्या वेळेला त्यामध्ये फरक होत अधिक प्रमाणावरती बिनविरोध हे प्रमाण राज्यभरामध्ये वाढलं. ठाणा असेल, कल्याण डोंबिवली असेल, इतर शहरामध्ये सुद्धा अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे 2 बिनविरोध आले, इतर ठिकाणी बिनविरोध इतर आमचे मित्र पक्षांचे आले. यामध्ये वावगा असं मी मानत नाही. त्याबद्दल टीका टिप्पणी कमकुवत झालेला विरोधी पक्ष विरोधक पण करतोय. सर, महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला आलो. असा अभूतपूर्व उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा या निवडणुकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आम्हाला जाणीव आहे की राज्यातल्या सत्तेतल्या मित्र पक्षांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणाने या निवडणुकीला सामोरं जातोय. शहरातील तरुणांचा, विशेष करून महिला भगिनींचा, ज्येष्ठ सहकाऱ्यांचा उत्साह बघितल्याच्या नंतर यापूर्वी ज्या पद्धतीने आम्हाला ठाणेकरांनी यश प्राप्त करून दिलं, यावेळेला तेवढ्याच प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरामध्ये कामगिरी बजावेल. स्वबळावर लढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठीमध्ये सर्व काही आलबेल आहे का असं पद्धतीचं चित्र दिसून येत आहे. कुठेतरी अजित पवारवरती टीका होते, तर भाजपचे अनेक नेते जे आहेत ते अजित पवार टीका करतात, भाजपचे अजित पवार गटाचे नेते आहेत ते भाजपवरती टीका करतात. एक असं आहे की ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकांच्या वेळेला सुद्धा राज्यभरामध्ये टीका टिप्पणी होत गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या टीका टिप्पणीमध्ये कुठेही सहभाग नव्हता. महानगरपालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणाने लढण्याचा निर्णय झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या जवळ ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला मी होतो, दादाही होते, प्रफुल्लभाई होते, त्यावेळेला जरूर आपण परस्परांच्या विरोधामध्ये लढतो आहोत. स्थानिक प्रश्नावरती टीका टिप्पणी होऊ शकेल पण कटुता निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी चर्चा झाली. परंतु पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 3-4 दिवसामध्ये जी परस्परांच्या बद्दलचं वक्तव्य जी झाली त्यानुसार मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांजवळ चर्चा केली. मी मुख्यमंत्री महोदयांजवळ काल फोनवरती संपर्क केला, त्यांच्याजवळ सुद्धा या विषयावरती बोललो. आज भावेनको यांच्याजवळ 2 वेळेला माझा संपर्क झाला. त्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्याही पद्धतीची कटुता निर्माण होणार नाही या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार करावा असं सर्वानुमते ठरलं. हा वेगळा जो निर्णय तुमचा झालेला आहे स्वबळावर लढण्याचा, त्यामुळे कसा फायदा होणार आहे किंवा ठाण्यासारख्या शहरामध्ये जिथे गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची सत्ता आहे, त्या सगळ्याच ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय किती फायदेशीर होणार आहे पक्षाला? एक असं आहे की राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने 238 जागांच्या वरती प्रचंड असं बहुमत ते राज्याच्या स्थापनेपासून कोणाही पक्षाला, कुठल्या युतीला, कुठल्या आघाड्याला मिळालं नव्हतं, ते त्या ठिकाणी मिळालं. या शहरामध्ये सुद्धा शिवसेनेला अनेक वेळेला संधी ठाणेकरांनी दिली. भारतीय जनता पक्ष एकेकाळी संसदेमध्ये याच मतदारसंघातून यशस्वी होत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर या शहरात आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावरती पाठबळ मिळालेलं होतं. या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही सामोरं जातो त्यावेळेला
भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली, मुंबईमध्ये झाली, ठाणे शहरामध्ये झाली, कल्याण डोंबिवलीत झाली. या शहरामध्ये दोन प्रमुख असलेले राजकीय पक्ष एकत्रित आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेवढ्या नगरसेवक होते तेवढ्या जागा आम्ही त्या ठिकाणी लढू शकत नव्हतो. शेवटी युती म्हणून समोर जात असताना जागा वाटपातलं काही सूत्र त्या ठिकाणी असतं. त्यामुळे त्या दोन प्रमुख पक्षांची युती झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणाने या निवडणुकीला सामोराचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेनेची अशी त्या ठिकाणी युती झाली. नाशिकमध्ये आम्ही आणि शिवसेना एकत्रित लढतो. कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्ष एकत्रितपणाने लढत आहेत. जळगावमध्ये तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढत आहेत. तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये आम्ही तो निर्णय घेतला. साहेब, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते, ते का सोडून गेले, अशा पद्धतीने वक्तव्य दिले, नेमकं तुमचा रोष कोणावरती आहे? रोष हा कोणा एका व्यक्तीबद्दल नाही, त्या प्रवृत्तीबद्दल आहे. पक्ष नेतृत्वाची सतत वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत पक्षाला शक्ती देणारे नेते हे दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने बाजूला जातील हेच एक राजकारण या संबंध जिल्ह्यामध्ये केलं गेलं. मला माहिती आहे की डावकरेंसारखे नेते त्या कालावधीमध्ये सुरुवातीला साहेबांनी निर्णय घेतल्याच्या नंतर पक्षाच्या सोबत आले. जिल्ह्यातील अनेक नेत्यांची नावं घेता येतील. 99च्या नंतर गणेश नाईक सुद्धा पक्षामध्ये आले. 2004 मध्ये ते पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी सहभागी होते. या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा होता. शहरामध्ये सुद्धा ठळकपणाने महापालिकेमध्ये जास्ती संख्या त्या ठिकाणी मिळाल्या. नजीब तर आता तोंडाशी आलेला घात त्याचा त्यावेळेला गेला. ही कुणी भूमिका घेतली? पक्षापासून दुरावलेली मंडळी विधिमंडळामध्ये गेले. आज काही सरकारमध्ये त्या ठिकाणी आहे. याच्या पाठीमागे कोण होतं हे ठाणेकरांना माहिती आहे. आणि म्हणून जिथे ज्यांना समजतं त्यांना समजलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून आजची काय परिस्थिती आहे? जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्त जागा जर निवडून आले तर महापौर पदासाठी कशा पद्धतीने राष्ट्रवादीची वाटचाल असते? एक असं आहे की दोन भाग आहेत. एक तर या शहरामध्ये आम्हाला पक्षाच्या मर्यादा ज्ञात आहे. ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेना निवडणूक एकत्रितपणाने लढतो त्यावेळेला त्यांची पूर्ण शक्ती त्या ठिकाणी. तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक स्वतःच्या बळावरती लढण्याचं धाडस त्या ठिकाणी दाखवलं. त्याच्याबद्दल दोन सहकार्य आणि इतर माझ्या सर्व सहकार्याचं मी अभिनंदन करतो. आता आपण यांच्याबद्दलचा उल्लेख केला, ठीक आहे ना. राजकारण हे सतत प्रवाही असतं, ते नेहमी बदलत असतं. ते बदलत असताना आपले जुने सहकारी आपल्या सोबत त्या ठिकाणी आले तर त्यांना सोबत घेत पक्षाचा विस्तार करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवायचा असतो. ते या नेत्याने दाखवला. त्याच्यामुळे चांगलं चित्र शहरामध्ये बघायला मिळत आहे.